नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला रताळ्याचे गुलाबजाम पाहायला मिळणार आहेत. हे गुलाबजाम बनवताना आपण मैद्याचा खव्याचा वापर केलेला नसला तरी मऊ रसाळ होतात बरं का. आणि तुम्ही सांगितल्याशिवाय कोणालाच समजणार नाही की तुम्ही रताळ्यापासून बनवलेले आहेत. जर तुम्हाला गुलाबजाम आवडत असेल तर रेसिपी नक्की पहा आणि बनवूनसुद्धा बघा. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 मध्यम आकाराची रताळी उकडून साल काढून किसणीने किसून घेतलेले आहेत. स्मॅश करू नका, नाहीतर कुठेतरी त्याची गुठळी राहील आणि किसून घेतल्यामुळे त्याच्यातील धागेसुद्धा निघून जातील. तसेच रताळी भरपूर पाणी घालून जास्त गिरगिरीत शिजवायचे नाही आहेत. रताळी निम्म्या पाण्यात बुडतील एवढंच पाणी घालून कुकरच्या मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा पातेल्यामध्ये शिजवून घ्या. याच्यामध्ये आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया, 3 चमचे मिल्क पावडर घालूया, 2 वेलची सोलून पूड करून घेतलेली आहे, 1 टीस्पून साजूक तूप घालूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करताना भांडं थोडं छोटं पडत आहे, म्हणून चॉपिंग बोर्डवर मिश्रण घेऊन हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी 10-12 मिनटे चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं मळून घेतल्यामुळे गुलाबजाम तळताना चिरा पडणार नाहीत. मळून झाल्यावर मध्यम आकाराचा लिंबू एवढा गोळा होतो आहे का नाही ते पाहायचं आहे. गोळा तयार होत असला तर आपलं गुलाबजाम तळण्यासाठी मिश्रण तयार झाले असं समजायचं आहे. चला, गोळा आपला तयार होतोय. आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया. आता आपण पाक बनवायला घेऊया. पाक बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 कप साखर, 1 कप पाणी घालूया. गॅस चालू करून मोठ्या आचेवर साखर विरघळून घेऊयात. 2 वेलची तशाच फोडून याच्यामध्ये घालूयात. हवं असल्यास तुम्ही अर्धा टीस्पून वेलची पावडर घालू शकता. थोड्या केशराच्या काड्या घालूयात. केशर ऐच्छिक आहे. गुलाबजामसाठी पाक आपल्याला एकतारी करायचं नाही आहे. साखर विरघळली की पाक तयार होतो. 5-6 मिनटामध्ये साखर आपली विरघळलेली आहे. आता हे पातेलं आपण बाजूला ठेवूया. कढईमध्ये तेल घेऊन मध्यम आचेवर तापायला ठेवायचं आहे. आता आपण गुलाबजामच्या मिश्रणाकडे वळूयात. परत मिश्रण आपण 1 ते 2 मिनिट मळून घेऊयात आणि आता याचे मध्यम आकाराचे लिंबू असतो तेवढा गोळा बनवून घेऊयात. हे बघा, एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे आपण गोळे बनवून घेणार आहोत. सहसा रताळी आपण उपवासाला खातो, पण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे गुलाबजाम आपल्याला उपवासाला चालणार नाही. पण जर तुम्हाला उपवासासाठी गुलाबजाम बनवायचं असेल तर 2 टेबलस्पून अरारूट घाला, म्हणजे उपवासाला गुलाबजाम चालेल. रताळी आणि मिल्क पावडरपासून गुलाबजाम होत नाही. कॉर्नफ्लॉवर किंवा अरारूट घातल्यामुळे एकजीव होण्यास मदत होते आणि गुलाबजाम तळताना फुटत किंवा विरघळत नाही. चला, मिश्रणाचे गोळे आपले बनवून झालेले आहेत. तेलही आपलं चांगलं तापलेलं आहे. जर जास्त गरम झाला असेल तर गॅसची आच कमी करून थोडा वेळ थांबा, नाहीतर गुलाबजाम आपला टाकल्यावर लगेच करपेल. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. इथे गॅसची आच मी कमी केलेली आहे. आता गोळे तळण्यासाठी तेलामध्ये सोडूयात. तेलाच्या प्रमाणात गोळे तळण्यासाठी टाकायचे आहेत. एकदम जास्त घातले तर फुटण्याची दाट शक्यता असते. गोळे आपले तेलामध्ये सेट झाले की मग अलटून पलटून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी गॅसची आच कमीच ठेवा किंवा आवश्यकतेनुसार गॅसची आच थोडी मोठी करू शकता. मोठ्या आचेवर गुलाबजाम तळायचे नाहीत, कारण असे गुलाबजाम बाहेरून लगेच तळे जातात पण आतून कच्चेच राहतात. चला, सर्व बाजूने गुलाबजाम छान आपले हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत. तळण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनटे लागलेली आहेत. तळलेले गुलाबजाम सावकाशपणे आपण पाकामध्ये घालूयात. पाक आपला थोडासा गरमच आहे. शिल्लक राहिलेले गोळेसुद्धा आपण याच पद्धतीने तळून पाकामध्ये घालणार आहोत. गोळे तळण्यासाठी टाकल्यानंतर त्याला तडे गेलेले नाही आहेत, म्हणजे आपलं कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण योग्य झालेलं आहे. जास्त कॉर्नफ्लॉवर झालं तर गुलाबजाम कठीण होऊ शकतात. कठीण झालेले गुलाबजाम पाक नीट शोषून घेत नाही. सर्व गुलाबजाम आपले पाकामध्ये घातलेले आहेत. चमच्याने हलक्या हाताने प्रेस करूयात आणि अर्धा ते 1 तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात. 1 तास झालेला आहे. गुलाबजामने पाक छान आपला शोषून घेतलेला आहे. रताळ्याचे मऊ रसरशीत गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत. अगदी तोंडात घातल्यावर विरघळतात. असे रताळ्याचे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल.
मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.